गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही। गुरु कृपांजन जागत राम ही सोबत राम ही, जागत राम ही सोबत राम ही। सपने में देखो राजा राम ही, सपने में देखो राजा राम ही। गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही। गुरु कृपांजन एक जनार्दनी भावहिनी का, एक जनार्दनी भावहिनी का। जो देखो सो राम सरीखा, जो देखो सो राम सरीखा। गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही। गुरु कृपांजन, गुरु कृपांजन। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. गांधी विचार दर्शन पदविका शिक्षण क्रमाच्या या अभ्यासक्रमामध्ये आज आम्ही आपली मुलाखत ही ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसेवक श्री गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्याशी करून देणार आहोत. श्री गंगाप्रसादजी अग्रवाल हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आहेत आणि समाजकार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. वसमतमध्ये प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला, पण त्यानंतर त्यांना असं जाणवलं की जर आपल्याला राष्ट्रीय कार्य करायचं असेल, लोकजागृतीचं कार्य करायचं असेल तर सत्तेच्या मोहात पडून उपयोग नाही, आणि म्हणून मग त्यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. आम्ही आता त्यांची मुलाखत आपल्याशी घडवून आणतो. आपण ही मुलाखत काळजीपूर्वक ऐका आणि अग्रवालजींचे जे विचार आहेत ते उज्ज्वल विचार आपण गांधीजींच्या बाबतीमधले हे ऐकून घेऊ. नमस्कार अग्रवाल. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की गांधीजींच्या स्वप्नातला एक भारत त्यांनी पाहिलेला होता आणि एक भारताचं चित्र त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यापुढे होतं. गांधीजींनी हे जे चित्र पाहिलं होतं, या चित्रामध्ये ग्रामीण भारताचं महत्व त्यांनी खूप प्रारंभी ओळखलं होतं. तर ग्रामीण विकासाबद्दल गांधीजींचं नेमकं काय मत होतं? ग्रामीण विकासामध्ये 3 महत्वाच्या कल्पना आहेत. पहिली कल्पना गाव स्वायत्त असावं, दुसरी कल्पना गाव स्वावलंबी असावं आणि तिसरी कल्पना गाव समतामूलक असावं. या 3 कल्पना गावातल्या आहेत, त्यांच्या महत्वाच्या आहेत. आता समतामूलक याचा अर्थ? समतामूलक याचा अर्थ सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जे भेद आहेत ते वाढता कामा नयेत. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या त्यांनी सांगितलेलंच आहे की वकील आणि न्हावी यांना समान मोबदला मिळाला पाहिजे. तर सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या भेद निर्माण होऊ नयेत, भेद वाढू नयेत, हा त्यांचा आग्रह होता. सर्वोदयाची जी कल्पना आहे गांधीजींची, ती सर्वोदयाची कल्पना ही अत्यंत महत्वाची आणि लोकप्रिय अशी त्या ठिकाणी कल्पना होती. तर या संकल्पनेबद्दल जर आम्हाला सांगा आणि आपण या संदर्भामध्ये जे कार्य केलेलं आहे त्याची जर उदाहरणं दिली तर जास्त आम्हाला सांगा. या संकल्पनेमध्ये त्यांनी जे हिंद स्वराज्य पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये 3 शब्द वापरलेले आहेत: स्वराज्य, सत्याग्रह आणि स्वदेशी. आता स्वराज्य शब्द तर आपल्या परिचयाचा आहे, पण त्यांचा जो आशय होता तो आपल्या लक्षात घेण्याची गरज आहे. त्यांनी सांगितलं स्वराज्य म्हणजे स्वतःवर राज्य आणि स्वतःवर म्हणजे स्वतःच्या इंद्रियावर राज्य. ही जी त्यांची कल्पना होती ती जर अंमलात आणली तर आजच्या निम्म्या समस्या तर समाप्तच होतील. आणि हे सगळं करत असताना हे अंमलात आणायचं, अडचणी येणारच. समाज बदलायचा, लोकांचं मानस बदलायचं, संबंध व्यवस्था बदलायची. तर ते बदलत असताना अडचण आली तर उपाय काय?
त्याने सांगितलं सत्याग्रह. आणि सत्याग्रहाची जी व्याख्या विनोबाजीने केली ती जर आपण लक्षात घेतली तर मग सत्याग्रह म्हणजे काय हे लक्षात येईल. सत्याग्रहाचा विनोबाजींनी तर आपल्या शब्दात सांगितलं की स्वातंत्र्यानंतर जे सत्याग्रह झाले ते 99% सत्याग्रहच नाहीत. मग काय सत्याग्रह म्हणजे, तर 2 इंग्रजी वाक्याचा उपयोग केलेला आहे त्यांनी. सत्याग्रह म्हणजे असिस्टन्स इन राईट थिंकिंग आणि सत्याग्रह म्हणजे रेसिस्टन्स इन रॉंग गोईंग. ही कल्पना सत्याग्रहाची एकदा मान्य केली म्हणजे गांधीजीच्या कल्पनेप्रमाणे नवीन समाज घडवता असताना आपणाला मार्ग सापडेल कसं जायचं पुढे. आणि तिसरा शब्द जो त्यांनी वापरलेला आहे तो स्वदेशी. आता स्वदेशीचा सुद्धा अर्थ पूर्ण लोक लक्षात घेत नाही. त्यांना वाटतं की भारतातल्या एखाद्या कारखान्यानं माल तयार केला म्हणजे स्वदेशीच. तर त्यांची स्वदेशीची कल्पना अशी होती की स्वदेशी म्हणजे शेजाऱ्याची सेवा. आपण खरेदी केलेल्या वस्तूमुळे शेजाऱ्याला सन्मानपूर्वक जगता आलं पाहिजे. त्याचा माल ओबडधोबड असला, त्याचा माल थोडासा महाग असला तरी घेतला पाहिजे. ही जी त्यांची स्वदेशीची कल्पना आहे ज्यामुळे संबंध समाजाला एका पातळीवर आणून त्यांचं जीवनमान उंच करणं. तर हे 3 शब्द म्हणजे त्यांची कल्पना आहे. या दृष्टीनं मग त्यांचे जे 18 रचनात्मक कार्यक्रम आहे त्यामध्ये 2-3 प्रकारच्या कामावर आम्ही सध्या विशेष भर देतो. एक तर शेतीच्या दृष्टीनं ऑर्गॅनिक फार्मिंग, त्याला सेंद्रिय शेती, सजीव शेती, नैसर्गिक शेती म्हणतो. कारण हरित क्रांती झाल्यानंतर ज्या प्रकारची शेती आलेली आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्येपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याला इलाज आहे सेंद्रिय शेती. तर हे काम मी देशभर शेतकऱ्यांच्या सभा घेऊन, शिबिरं घेऊन अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि त्याच्यावर मी पुस्तकं लिहिली. त्या पुस्तकाची मागणी एवढी आहे की मराठीत 5 आवृत्त्या निघाल्या, हिंदीत 2 आवृत्त्या निघाल्या आणि तेलुगूमध्ये 1 आवृत्ती निघाली. तर हे एक महत्वाचं काम गांधीजीच्या कल्पनेप्रमाणे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कसं काय स्वावलंबन निर्माण करता येईल तो कार्यक्रम. दुसरा कार्यक्रम योग आणि निसर्गोपचार, याला गांधीजीच्या कल्पनेत आपण आरोग्य स्वावलंबन म्हणू. योगाचं स्थान काय, ज्याला आपण म्हणतो प्रिकॉशन आणि क्युअर, प्रतिबंध आणि उपाययोजना. तर योग म्हणजे आजारी पडण्याची गरज पडणार नाही अशी परिस्थिती मनुष्याच्या जीवनात निर्माण होऊ शकते. तर त्याचं सुद्धा आम्ही देशभर, आमची एक समितीच आहे, त्या समितीच्या माध्यमातून त्याचा प्रचार करतो आणि फार चांगला प्रतिसाद पडतो त्याला. आपण आता शेतकऱ्यांचा उल्लेख केला जो आज खूप ज्वलंत प्रश्न बनलेला आहे. एक आपल्या भारतामध्ये असं आढळून येतं की भारतीय शेतकरी हा कर्जात जन्मतो, कर्जात मरतो असं म्हटलं जातं. आणि याच्या मागे जमिनीचं असमान वाटप, त्याच्याजवळ असलेली लहान जमिनीचा तुकडा हे आहे. म्हणजे जवळजवळ 50% पर्यंत शेतकरी हे सीमांत शेतकरी ज्याच्याकडे 2.5 एकर देखील जमीन नाही असे भारतामध्ये आहेत. तर या समस्येवर गांधीजींनी जो सहकारी शेतीचा प्रयोग सांगितला होता त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगितलं तर बरं. असे गांधीजीच्या कल्पनेमध्ये सबय भूमी गोपालकी, की जमिनीवर मालकी कोणाचीच नाही, सगळ्यांनी मिळून कसताना व्यक्तिगत कसतील परंतु परस्पर सहकार्यही करावं लागतं. तर त्या कल्पने आणि हे जे तुकड्याचं तुम्ही सांगता, तुकड्याचं तर आता या वर्धा जिल्ह्यामध्येच बंग साहेबाची तुम्ही मुलाखत घेतलेली, त्यांचा एक मुलगा आहे मोठा, MSc ॲग्रिकल्चरिस्ट आहे, तो गोल्ड मेडलिस्ट. त्याने प्रयोग केला 2.5 एकर, आता 7वं वर्ष आहे. आणि त्या प्रयोगात त्याने सिद्ध करून दाखवलं की 2.5 एकरमध्ये बैलजोडी नसताना, सामान्य जमिनीत पाण्याची स्वतंत्र व्यवस्था नसताना 5 मनुष्याचा चरितार्थ चालवता येणं शक्य आहे. 7 वर्ष झाले प्रयोग करून ती जमीन पाहून आलो मी आणि आम्ही शेतकऱ्यांना. त्यामुळे तुकडे हा मोठा प्रश्न नाही जर योग्य दिशा स्वीकारली तर. बाकी कर्जाचा जो प्रश्न आहे त्याचं महत्वाचं कारण असं आहे की लागवडीचा खर्च सध्या सारखा वाढतोय
म्हणजे त्यांना लागणारं बियाणं, शेतकरी परावलंबी झाला. पूर्वी स्वतःचं बियाणं वापरायचा, पूर्वी स्वतःचा खत तयार करायचा, पूर्वी औषधं वगैरे जी ती घरच्या साहित्यानं बनवायचं. आज पेरणीची वेळ झाली की चालला बाजारात कंपनीचं बी, कंपनीचं खत, आणि त्याच्या किमती सारख्या वाढत आहेत. म्हणजे औषधाच्या किमती 3,500 रुपये किलो. त्यामुळे शेतकऱ्याचा लागवडीचा खर्च वाढत चाललाय. नंतर कंपनीचं खत आणि औषधी वापरल्यामुळं जमिनीचा कस कमी होऊ लागला. टाटा इन्स्टिट्यूटने स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशाच्या जमिनीची पाहणी केली. रिपोर्ट दिलाय त्याने की जमिनीचा 57% कस कमी झालाय. त्याचा परिणाम तुम्ही पाहाल, जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाल्यामुळे उत्पादन कमी झालंय. आता आकडेवारी आहे, सरकारनं जाहीर केलेली आकडेवारी आहे, उत्पादन कमी, त्यामुळे उत्पन्न कमी. तर कर्ज काढणं हे आवश्यक झालं आणि फेडण्याची क्षमता राहिली नाही. हे जोपर्यंत बदलत नाही, आणि ते सेंद्रिय शेतीमुळे बदलू शकतं. सेंद्रिय शेतीमध्ये एकरी 1 ते 10,000 रुपये लागवडीचा खर्च कमी होतो, कारण बाहेरून आणावंच लागत नाही, घरीच तयार करता येतं. शेतकऱ्याची ही जी स्थिती आहे, म्हणजे आत्महत्येपर्यंत जो शेतकरी आला, त्याचं कारणच आहे तो परावलंबी बनलेला आहे. त्याला स्वावलंबी बनावं लागेल, आणि गांधीजीची कल्पना स्वावलंबी बनण्याची. म्हणजे यावर त्यांनी काही उपायही सांगितलेले आहेत, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की शिक्षण म्हणजे अक्षर ओळख नव्हे, अक्षरज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे. तर शिक्षणाबद्दल त्याने सांगितलं, त्याला ते 3H म्हणायचे: हँड, हेड अँड हार्ट. मनगट, मेंदू आणि मनाचा विकास ज्या शिक्षण पद्धतीमध्ये होतो ते शिक्षण. तर त्या पद्धतीनं झालं तर मग ह्या अंधश्रद्धा, बाकी चुकीच्या चालीरीती त्या कमी होतील. कारण मनाचा आणि अंतःकरणाचा विकास ज्याचा होईल तो त्या मार्गाला जाऊ शकणार नाही. म्हणून त्यांच्या कल्पनेतलं शिक्षण आपल्याला सुरू करावं लागणार आहे. असं म्हणतात की गांधीजींनी जे काही विचार केले ते भारतीय मातीला साजेसे असेच होते. तर या दृष्टिकोनातून त्यांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक या ज्या संकल्पना होत्या, या केवळ भारतापुरत्या लागू होत्या की त्याचं वैश्विक स्वरूप देखील काही होतं? आता अमेरिकेमध्ये एक पुस्तक प्रकाशित झालं, त्याचं नावच आहे पोस्ट मॉडर्न गांधी. म्हणजे भारताच्या नाही, जगाच्या आणि विज्ञान युगामध्ये म्हणच आलेली आहे, थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली. प्रत्येक प्रश्न हा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. त्या आंतरराष्ट्रीय प्रश्नाला उत्तर देण्याचं सामर्थ्य गांधी विचारामध्ये आहे. ही गोष्ट आता जागतिक विचारवंतच मांडू लागले, दुसरे तिसरे नाही. तुम्हाला माहित असेल की टॉलस्टॉयने स्वतः त्यांच्याकडे हिंद स्वराजचं इंग्रजी अनुवाद ज्यावेळेस पाठवला, त्याने सांगितले हे केवळ भारताच्या उपयोगाचं नाही, हे एकूण मानव जातीच्या उपयोगाचं आहे. आणि आणखी कितीतरी विचारवंताचे अभिप्राय मी सांगू शकतो तुम्हाला. तर गांधीजींनी विचार केला होता तो फक्त भारतीय लोकांचा केलेला नव्हता, जगाचाच केला. आणि म्हणून त्याने मांडलेला विचार हा सगळ्या जगाच्या उपयोगाचा आहे. तुम्हाला माहित असेल की सध्या गांधीचं नाव न घेणारे लोक सुद्धा गांधीच्या दिशेनं चाललेले. त्याची 2 उदाहरणं सांगतो. ग्लोबल इको व्हिलेज नावाची कल्पना जगात आलेली आहे. सध्या 15,000 ग्लोबल इको व्हिलेज जगातल्या निरनिराळ्या राष्ट्रात निर्माण झालेले आहेत. त्यातल्या 1600 ग्लोबल इको व्हिलेजचं नेटवर्क आहे, परस्पराशी संपर्क आहे त्यांचा. आता त्यांच्यापैकी प्रत्येकाने काही गांधी माहीत नाही, त्यांना नावही माहीत नाही, पुस्तकही माहीत नाही. पण त्यांच्या लक्षात आलं की आज ज्या दिशेनं समाज चाललेला आहे ती चुकीची दिशा आहे. आपल्याला स्वावलंबी, पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही अशी समाज व्यवस्था, परस्पर सहकार्याने जगण्याची समाज व्यवस्था निर्माण केली. तर हे एक उदाहरण आहे की गांधीने जो विचार मांडला होता तो विचार जगाला आज आवश्यक वाटू लागलेला आहे, आणि त्या दिशेनं काही लोक वाटचाल करू लागले. आज भारत देशाची आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जी स्थिती आहे, भारताकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं की दहशतवाद हा या देशाला ग्रासून देखील अत्यंत खंबीरपणे, अत्यंत संयमानं या देशाने दहशतवादाला तोंड दिलेलं आहे.
आणि तरी देखील स्वतःहून आपण आक्रमण न करता सहानुभूतीनं समजुतीनं आजपर्यंत दहशतवादावर तोडगा काढलेला आहे. तर याच्यामागे गांधीजींच्या राजकीय शिकवणुकीची त्या ठिकाणी मोठं योगदान आहे असं आपल्याला वाटतं का? गांधीजींच्या शिकवणुकीची म्हणू शकतो. गांधीजीच्या भाषेत भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असं की दुसऱ्यावर आक्रमण नाही करायचं. ही शिकवण आपणाला पौराणिक वाङ्मयातून पौराणिक जीवनातून मिळालेली आहे. गांधीजीने त्याचा उल्लेखही केलेला आहे ठिकठिकाणी. त्यामुळे तो एक भाग आहेच, पण तरी तेवढ्याने भागायचं नाही. आपणाला तर जगाला धडा शिकवायचा एवढंच विचार गांधीजीमध्ये आहे. ते अजून करणं बाकी आहे, ते अजून करू शकलो नाही. आणि काही लोकांना वाटतं एखाद्या वेळेला भारताच्या ऐवजी दुसरे देश गांधीच्या विचाराप्रमाणे नवीन समाज घडवायला पुढे निघतील. प्रयत्न चाललेले ठिकठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे. म्हणजे अमेरिकेच्या अनेक विद्यापीठामध्ये गांधी हा अभ्यासक्रमातला विषय बनवलेला आहे. त्याचा अर्थ असा की, आणि परवा तर एक आश्चर्यकारक गोष्ट वाचली मी. तो जो ॲटनबरोनं सिनेमा काढला, हा सिनेमा इस्रायलच्या मंत्रिमंडळाने सामूहिकपणे पाहिला. म्हणजे गांधीकडे पाहण्याची दृष्टी जगाची कुठे गेली ते तुमच्या लक्षात यावं. तर आजच्या जगाच्या प्रश्नाला देण्याचं सामर्थ्य गांधीच्या विचारात आहे, पण ते सांगतात त्याप्रमाणे अंमल करावा लागेल. आता या ठिकाणी आपण जागतिकीकरणाचा उल्लेख केला, तर या संदर्भात मला असं विचारावं वाटतं की जागतिकीकरणामध्ये आता सर्व देशांनी आपल्या सीमा या खुल्या केलेल्या आहेत आणि एकमेकांमध्ये आर्थिक त्या ठिकाणी देवाणघेवाण होऊन स्पर्धा होऊन उत्पादन त्याच्या किमती या ठरू लागलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मानवी साधन संपत्तीचा देखील वापर आणि विकास होऊ लागलेला आहे. तर गांधी विचारांच्या माध्यमातून आपण जागतिकीकरणाचे जे अनिष्ट परिणाम आहेत ते कसे आपण दूर करू, याबद्दल आपलं जे विचार मंथन आहे ते जरा आम्हाला ऐकवलं तर फार फायदेशीर होईल. असं आहे, त्यासाठी आपणाला आजच्या विकासाच्या कल्पनातच मुळातून विचार करावा लागेल. कारण आजच्या विकासाच्या कल्पनामध्ये परवा आमचे अर्थमंत्री म्हणाले की आम्ही विकासाची अशी संकल्पना स्वीकारलेली आहे की ज्यामुळे शेती तोट्याचीच झाली पाहिजे, असे आमचे अर्थमंत्री जाहीरपणे त्या आर्थिक संपादकाच्या परिषदेत दिल्लीला बोलले. म्हणून आपल्याला विकासाची संकल्पना बदलावी लागेल. विकासाच्या संकल्पनेने सगळ्यांचा विचार करावा लागेल. शेती तोट्याची झाली तर झाली असं म्हणून चालायचं नाही. तर गांधीजीच्या कल्पनेमध्ये सर्वांचा विचार होता. ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर नाही, एकूण सगळ्या लोकांचा विचार झाला. आणि तो विचार करताना सुद्धा ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकले पाहिजे. केंद्रित सत्तेच्या सहाय्यानं, केंद्रित अर्थव्यवस्थेच्या सहाय्यानं, मोठ्या उद्योगाच्या सहाय्यानं ही कल्पनाच नव्हती. तर गांधीजीच्या कल्पनेने राज्य व्यवस्था काय, अर्थव्यवस्था काय, शिक्षण व्यवस्था सुद्धा स्वावलंबी बनली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. ते 6% बजेटचं राष्ट्रीय उत्पन्नाचं दिलं पाहिजे वगैरे ही कल्पना नव्हती त्यांची. मग ते स्वतः उत्पादन करून त्याच्यातून काढून शिक्षण करण्याची जी कल्पना आहे, तर गांधीजीची कल्पना मुळातच जी निराळी आहे ती जर आपण आज अंमलात आणू शकलो तर आजचं जे जागतिकीकरण आहे हे शोषणप्रधान जागतिकीकरण आहे. मुठभर लोकांसाठी बहुसंख्य लोकांचं शोषण केलं जातं. म्हणून ज्याला भांडवलशाही आपण पूर्वी म्हणत होतो त्याचा विकास होत होत ती आता आली कॉर्पोरेटोक्रेसी, कंपनीशाही बनलेली आहे. आणि ही कंपनीशाही सगळ्या जगाची साधन सामुग्री, सगळ्या जगाच्या लोकांचे श्रम शोषण करून मुठभर लोकांचं हित करू लागलेले आहेत. 24,000 लोक दररोज उपाशी झोपतात या जगात. 80 लाख भिकारी आहेत या जगात. आणि इकडे तर आत्महत्येचं महाराष्ट्रातलं तुम्हाला माहिती आहे. डिसेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्रामध्ये, विदर्भ आणि मराठवाड्यात 2232 आत्महत्या झाल्या आणि अजून सुरू आहे क्रम.
तर विकासाची ही जी संकल्पना आहे आपल्याला, स्पर्धा ही कल्पनाच गांधीजीच्या विचारात नाही. सहयोग, स्पर्धेच्या द्वारे समाजाची व्यवस्था नाही चालू शकणार. कारण स्पर्धेमध्ये जो शक्तिशाली आहे तोच पुढे जाईल. गामा पहलवान आणि किडकिडीत माणूस यांची कुस्ती लावली तर कोण जिंकणार हे सांगण्यासाठी कोणी भविष्यवेत्ता पाहिजे का? तर ज्या समाजामध्ये विषमता आहे आर्थिक सामाजिक, त्या समाजामध्ये गांधीजीच्या कल्पनेची सर्वोदयाची कल्पना येऊ शकत नाही. म्हणून गांधीजीचा विचार अंमलात आणण्यासाठी आजची ही जी कॉर्पोरेटोक्रेसी आहे ती बदलावी लागेल. गांधीजीच्या हिंद स्वराजमधला मुख्य सूत्र तेच आहे की ही व्यवस्था बदलणे आणि हिंसेची मदत न घेता बदलणे, हे दोन सूत्र आहेत त्यांच्या हिंद स्वराज्य पुस्तकाची. गांधीजींनी स्वदेशीचा वापर म्हणजे परकीय मालाचं दुस्वास नाही असं म्हटलेलं आहे. आणि या स्वदेशीच्या तत्वानुसार गांधीजींना जी एक वेगळी रचना अपेक्षित होती, ती रचना जरा थोडीशी आम्हाला समजून सांगा. असं आहे, गांधीजीच्या स्वावलंबनाच्या कल्पनेमध्ये जीवनाच्या आवश्यक गरजेच्या बाबतीत लोक स्वावलंबी झाले पाहिजे. तुम्ही आपल्या गावात घड्याळ निर्माण करू शकाल, तुम्ही आपल्या गावात टीव्ही निर्माण करू शकाल, तुम्ही आपल्या गावामध्ये कॉम्प्युटर निर्माण करू शकाल, ही कल्पना नाही. म्हणून पण जगण्यासाठी किमान जे आवश्यक आहे, जीवनाच्या प्राथमिक गरजा ज्याला, त्या बाबतीत गाव स्वावलंबी झाला पाहिजे. बाकी गरजाच्या बाबतीत आपण घेऊ, पण त्या गरजांचं असं की त्या गरजा पूर्ण नाही झाल्या तर मनुष्य मरणार नाही. पण अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, निवारा पाहिजे, या गरजाच्या बाबतीत मात्र लोक स्वावलंबी झाले पाहिजेत, हा त्यांचा आग्रह आहे. तर त्यांच्या समाज व्यवस्थेच्या कल्पनेत प्राथमिक गरजाच्या बाबतीत स्वावलंबन हा मुख्य भाग आहे. बाकी जगामधलं बाकी काही उत्पादन आहे ते घेऊ ना आपण, पण पहिल्यांदा हे पूर्ण केल्यानंतर तोपर्यंत थांबवू शकतो आपण. घड्याळ नसलं तर काही बिघडत नाही प्रत्येकाला, पण अन्न नसलं तर बिघडते. तर अशा प्रकारे समाज व्यवस्थेमध्ये रचना करण्याची त्यांची कल्पना होती. आता या ठिकाणी मला दोन शब्द गांधीजींचे आठवले, ते म्हणजे एक निग्रह, स्वतःची मानसिक तयारी, आणि पॅसिव्ह रेझिस्टन्स हा शब्द त्यांनी जो वापरलेला आहे, तो शब्द या ठिकाणी मला आता जास्त आकर्षित करू लागलेला आहे. तर पॅसिव्ह रेझिस्टन्सची गांधीजींची जी कल्पना होती की मनाचं सामर्थ्य वाढवून, तर ती जरा आम्हाला थोडी स्पष्ट करून सांगा. मनाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी जीवनात कसं वागावं त्याची नियमावलीच दिलेली आहे त्यांनी. त्यांनी सांगितलं की ऐच्छिक गरिबी स्वीकारली पाहिजे, म्हणजे भौतिक गरजा वाढवत राहणं सतत, ते त्यांना अपेक्षित नाही. आवश्यक तेवढा गरजा पाहिजेच प्रत्येकाला, त्याबद्दल वाद नाही, पण सतत वाढत राहणं ही जी कल्पना आहे आजच्या विकासाच्या कल्पनेमध्ये, ती त्यांना अपेक्षित नाही. आणि नैतिक विकासाची कल्पना त्यांनी सांगितले, शिक्षणामध्ये पहिली गोष्ट काही आवश्यक आहे तर नैतिक विकास होईल अशी व्यवस्था केली पाहिजे. आपण असं म्हणतो की हे विज्ञानामध्ये नैतिकता वगैरे काही गरज नाही, त्यांना वाटतं की नैतिकता आवश्यक आहे. कारण नैतिकता असल्याशिवाय सर्वांचा विचार करण्याची भूमिका मनाची तयारच होऊ शकणार. तर त्या दृष्टीनं त्यांनी जी मांडणी केली ते सगळं अभ्यास करण्यासारखं आहे. पण हेही खरं आहे की गांधी गेल्यानंतर परिस्थिती पुष्कळ बदलली. आता टेक्नॉलॉजीचं युग आलेलं आहे, तर काही गोष्टीचा आपणाला स्वतंत्रपणे विचार करावा. म्हणून गांधीजींनी जे वाक्य सांगितले ते फार महत्वाचं आहे की मी जे सांगितलेलं आहे ते त्या काळाच्या परिस्थितीत सांगितलेलं आहे. माझ्या दोन वाक्यात फरक जर असेल तर माझं नंतरचं वाक्य योग्य माना, तुम्ही पूर्वीचं वाक्य सोडून द्या. म्हणून गांधीजींनी पुस्तकात लिहिलेलं प्रत्येक वाक्य जसंचे तसं स्वीकारणं आवश्यक नाही. बदललेल्या परिस्थितीमध्ये आपण सुद्धा आपल्या बुद्धीचा उपयोग करून, पण मूळ सूत्र लक्षात घेऊन, ही हिंसेच्या मार्गाने नाही करायचं. मला शेवटचा प्रश्न असा आपल्याला विचारायचा आहे की गांधीजींनी स्वतः असं म्हटलंय की देर इज नथिंग लाईक गांधीइझम. बरोबर, गांधी हा इझम नाहीच आहे. बरोबर. आणि तुम्ही माझा इझम काय बनवू नका. अगदी बरोबर. तर या संदर्भात जरा गांधीइझम आहे हे आपण सर्वजण मानतो, ओळखतो, तरी देखील गांधीजींनी असं विधान का केलं, याची काय कारण असू शकतं? यासाठी केलं, अनेकांनी सांगितलं
की गांधीजींनी आपला विचार शास्त्रीय पद्धतीनं का मांडला नाही, याच्यावर चर्चा झालेल्या आहेत खूप. तर त्याच्यामध्ये गांधी गेल्यानंतर असं सांगण्यात आलं, व गांधीजीच्या विचाराला शास्त्रीय स्वरूपात मांडणी कोण करू शकेल, तर 2 नावं सांगितली होती, किशोरलाल मशरूवाला आणि विनोबा भावे. पण त्या दोघांनी कधी मांडला नाही. कारण काय, ग्रंथबद्ध विचार ही कल्पनाच गांधीकडे नाही. कारण काळ बदलतो तसा काही बदल करावा लागतो. तर ग्रंथात बांधलं, ग्रंथनिष्ठा ही कल्पना गांधीच्या विचाराने. म्हणून गांधींनी सांगितले की गांधीवाद नावाची वस्तूच नाही. पण सूत्र आहेत काय, ते सूत्र काय, सूत्र हिंसेचा मार्ग स्वीकारायचा नाही. काय सूत्र, आजचं सिव्हिलायझेशन मुळातून बदलायचं. हे 2 सूत्र त्यांनी हिंद स्वराज्यामध्ये सांगितले. ते सूत्र घेऊन पुढे जाणं आणि नवीन परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये आवश्यक ते परिवर्तन करणं ही मूळ कल्पना आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं गंगाप्रसादजी अग्रवालांनी सांगितलं की गांधी विचार हा काही पुस्तकामध्ये बद्ध करून ठेवण्याचा विषय नाही, तर तो आचरणात आणण्याचा विषय आहे. आपण या दृष्टीने निश्चित प्रयत्न कराल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. माई मैंने गोविंद लीनू मोर, गोविंद लीनू मोर, माई मैंने गोविंद लीनू मोर. कोई कहे घर में, कोई कहे बन में, कोई कहे घर में, कोई कहे बन में. राधा के संग खिलो माई में